हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय पापडची भाजी. तर उडदाचे पापड घेतलेले आहेत, त्याला भाजून घ्यायचेत. 3 ते 4 पापड घ्यायचेत. चटणी खूप जण बनवतात, ही आपण भाजी बनवतोय रश्श्याची. खूपच छान होते आणि झटपट होणारी रेसिपी आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. पापड भाजून घेतलेत बघा 3 ते 4. आता फोडणी करूया. फोडणीसाठी तेल घेतले, थोडीशी अद्रकची पेस्ट घेतली आहे आणि काळा मसाला बनवून ठेवलेला आहे मी, तो घेत आहे. तुम्ही कोणताही मसाला टाकला तरी चालेल, घाटी मसाला किंवा तुम्ही जो वापरता तो. त्यानंतर लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि मॅगी मसाला टाकत आहे मी. मॅगी मसाल्यानं चव खूप छान येते याच्यामध्ये. तर मॅगी मसाला टाकला आणि त्यानंतर आता थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि मसाला छान उकळू द्यायचा आहे खळखळून. मसाला व्यवस्थित उकळला की त्याच्यामध्ये पापड जे आपण भाजून घेतलेत ते चुरा करून टाकून घ्यायचेत बघा. आणि एक उकळी आणू द्यायची पापड टाकल्याच्या नंतर, जास्त वेळ नाही उकळून द्यायचं. आणि वरतून खूप सारी कोथिंबीर टाकायची. तर गरमागरम भाजी खूपच छान लागते, तर नक्कीच ट्राय करून बघा. आणि घट्टसर पण हवी असेल तर थोडंसं पाणी कमी टाका आणि थोडीशी सैल हवी असेल तर पाणी जास्त टाका. वरतून कोथिंबीर टाकली आहे. आता एक उकळी आणून गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर गरमागरम भाजी रेडी झाली आहे. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.